की भुसावळ तहसील कार्यालयामधील स्ट्रॉंग रूम तिथे निवडणूक साहित्य ठेवलेलं त्याचं गोडाऊन होतं. तिथे ते पत्रे बदलवण्याचं काम काही दिवसापूर्वी PWDच्या अधिकाऱ्यांनी केलेलं होतं आणि त्याचे पत्रे चोरी गेलं किंवा विकले संगनमत करून ही मला गोपनीय सूत्रांद्वारे माहिती मिळाली होती. आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज रोजी बातमी प्रकाशित झाली. त्या अनुषंगाने हे बघा, आज तुम्हाला दिसतं इथे समोर या दुय्यम भुसावळ दुय्यम कारागृह प्रारंभ इथे यांनी ते पत्रे आणून ठेवले. या दोन्ही गाड्या इथे उभ्या आहेत. हे बघा, हे पत्रे इथं मागे तुम्ही बघाल माझ्या ते पत्राचं पूर्ण हे दिसतं आहे तुम्हाला हप्ती. सानंदाचा विषय तो नाही आहे, बातमी प्रसार झाला विषय नाही. तुम्ही याची तक्रार केलेली होती का? तक्रार केली होती मी उपविभागीय अधिकारी कार्यालयात. कधी केली होती? आजच केली होती दुपारी. बरं. आणि त्या दुपारी तक्रार केल्याच्या अनुषंगाने यांनी ते की बुवा आम्ही इथे ठेवलेले नाही, आम्ही तिकडे ठेवलेले आहे असं म्हणून तिथे कलेक्टर साहेबांची दिशाभूल केली. परंतु हे पत्रे आत्ता जस्ट आणलेले आहे बघा तुम्ही. बरं, या विषयातून तहसीलदार मॅडमशी काही संपर्क? तहसीलदार मॅडमशी मी त्यात आज सकाळी गेलो होतो, परंतु तहसीलदार मॅडमचं म्हणे आज कोर्ट चालू होता, मला भेट झाली नाही. त्याच्यानंतर मी उपविभागीय अधिकारी कार्यालयात गेलो होतो. असं माहिती की उद्या या ठिकाणी तहसीलदार मॅडमांची पत्रकार परिषद आहे. आता मला एवढं माहिती आहे, इथली स्क्रॅप काढलं ते तिथल्या तिथं ठेवलं जातं. हे दुय्यम निबंधकातील पत्रे आहेत आणि हे पत्रे आपल्या तहसीलमधून आणून दुय्यम निबंधक कार्यालयाच्या याच्यात ठेवल्या जातात. ते तिथे का ठेवल्या गेले नाही याच्या अगोदर तिथे पत्र ठेवलेले होते. मग संपूर्ण या प्रकाराला तुम्ही काय बघतात? हे पत्रे विकल्या गेले होते. त्या पत्राच्या अनुषंगाने म्हणजे चौकशी तक्रार केली. तक्रारीला घाबरून यांनी सगळे पत्रे इथं जागेवर आणून ठेवतात. कुठे विकलं ते पत्र ते माहिती? त्याची मला काही माहिती नाही. गोपनीय मला माहिती होती की संबंधित त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ते पत्रे विकलेले होते. काही ठोस पुरावा नाही का दादा? मला एवढं माहिती आहे की जिथे होते गार्डनमध्ये तिथून ते पत्रे गायब झाले आणि त्या पत्राच्या अनुषंगाने मला गोपनीय माहिती मिळाली की ते पत्रे कोणीतरी यांच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी विकले होते. पण आता मला सांगा, असं होऊ शकतं कुठे वेगळ्या ठिकाणी ठेवले असतील? शासकीय कुठल्या वस्तू असली तर ती शासकीय अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी यांच्या घरी न ठेवता ती प्रत्येकाच्या आपल्या ऑफिसच्या आतच ठेवली गेली पाहिजे. आता हे जर तुम्ही आता CCTV फुटेज जामनेर रोडवर असून तिथपर्यंत बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की हे पत्रे जामनेर रोडवरून आलेले आहे. अच्छा, म्हणजे एकंदरीत विकले गेले असा आपला आरोप होता? 100% आरोप होता. आणि किती पत्र आहे हे? साधारणतः कमीत कमी 700-800 पत्र आहेत. इथे फक्त हे 100-150 पत्र आणलेले आहे. आता का तहसीलदार मॅडमने ज्यांनी विक्री केली, ज्यांनी खरेदी केली त्यांच्यावर हे गुन्हे दाखल झाले पाहिजे. मॅडम नमस्कार. काय नाही मॅडम, पत्र इथे आले? हो, पत्र आणलेले आहेत. माझा तहसीलचा गावार आहे इथे. मी याच्या आधी पण एक ट्रिप मारलेली आहे इथं. आम्ही जवळपास 4-5 दिवसापूर्वी.